सर्वांना माझा नमस्कार. मित्रांनो, आज मी तुम्हाला एक मराठी कथा वाचून दाखवणार आहे. मला ही कथा खूप आवडली म्हणून मी ही कथा तुम्हा सर्वांपर्यंत या यूट्यूबच्या माध्यमातून पोहोचवत आहे. कथेचं शीर्षक आहे पैशापलीकडची नाती. मित्रांनो, माझं हे कथा वाचन तुम्हाला आवडल्यास लाईक करा, तुमच्या मित्रांना नातेवाईकांना जरूर शेअर करा आणि माझं हे यूट्यूब चॅनल तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर आता जरूर सबस्क्राईब करा ही विनंती. कथा वाचनाबाबत तुम्हाला काही सांगायचे असेल तर तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये जरूर लिहा. तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्स वाचायला मला नक्की आवडेल. मित्रांनो, आता ऐका ही कथा जिचं शीर्षक आहे पैशापलीकडची नाती. आई, अगं हे काय लागलं तुझ्या साडीला? हा कुठला कलर दिसतोय वेगळाच? मावशीला दिली होतीस ना तू नेसायला? वाट लावली सगळी. आपल्या आईच्या नव्या साडीचा उडालेला रंग बघून ऋतू एकदम ओरडलीच. धुवायला गेली असेल आणि फिसकटला असेल रंग, जाऊ दे. ऋतूची आई दीपा अगदी सहज म्हणाली. अरे, इतकं कसं हलकं घेऊ शकतेस तू? तुझी आवडती साडी होतीस ना ती. माझी आवडती वस्तू जर कोणी अशी खराब केली असती ना तर कच्चं खाल्लं असतं मी त्याला. ऋतू अगदी दात ओठ चावत म्हणाली. मी असते तरी कच्चं खाल्लं असतं तू मला? किंवा तुझी बेस्ट फ्रेंड रिंकी ती असती तरी? करून बघ जरा इमॅजिन. ऋतूची आई दीपा फटकन म्हणाली. असं नाही होत इमॅजिन. आणि का कराल तुम्ही असं? अगं, कोणी मुद्दाम करतं का? होतं चुकून कधी कधी. पण तू काहीतरी बोलायला पाहिजे होतंस ना मावशीला. मला नाही आवडलं कोणाची गोष्ट खराब करून असं गपगार बसणं. वस्तूची काही किंमत आहे की नाही? ऋतूने तरी देखील आपलं म्हणणं पुढं केलंच. आहे ना, पण माणसाची त्याहून जास्त आहे आणि समोर माणूस कोण आहे त्यावरही बरंच अवलंबून आहे. दुसरं कोणी खराब केली असती साडी तर मी बोललेही असते कदाचित थोडंफार, पण तुझ्या मावशीला नाही. माझ्या प्रत्येक सुखदुःखात बरोबर असते ती. माझी एकूण गोष्ट न थकता ऐकून घेते ती. वेळोवेळी माझ्या अडचणीच्या वेळी पहिले धावून येणारी असते ती. तुझ्या बाळणपणात आईला झेपत नव्हतं म्हणून स्वतःचा संसार सोडून माझं करायला राहिली होती ती घरी. मला किती काय काय खायला करून घालायची ती. दीपाला किती बोलू आणि किती नको असं झालं होतं. म्हणून काय सोडून द्यायचं का असंच? ऋतूमध्येच म्हणाली. बोलायला काय गं, फटकन बोलूनही गेले असते मी. पण बोलून काय ती साडी पूर्ववत होणार होती का? माझं फ्रस्ट्रेशन निघालंही असतं, पण तिला जी बोच लागली असती ती परत कशानेही भरून आली नसती. तुला काय वाटतं, अशा 4 साड्या आणून टाकेल ती माझ्या पुढं झपकन? तिची काय परिस्थिती नाही का? पण प्रेमाने नेसावी वाटली तिला माझी साडी. त्यातही आपलेपणा आहे ग. लहानपणापासून एकमेकींचे कपडे घालायचो आम्ही. मज्जा यायची त्यात. एकदा तर दोघींना नवे ड्रेस आणलेले होते आईने, पण मला आवडला तिचा आणि तिलाही तोच जास्त आवडून सुद्धा एका मागणीत तिने तो मला देऊन टाकला होता. आणि बघ ना, अगदी अजूनही आम्हाला एकमेकींचं हवं हवंसं वाटतं. हक्काने मागतो आम्ही. एक वेगळीच माया वाटते त्यात. एक साडी खराब झाली तिच्याकडून तर तिला बोलून आतापर्यंतच्या सुखावर पाणी फिरू का मी? जळो ती साडी. मायलेकी हे बोलत असतानाच बेल वाजली म्हणून ऋतू बघायला गेली तर तिला तिची मावशीच समोर दिसली. ऋतूच्या हातात तिच्यासाठी आणलेला खाऊ देत दीपाला आपल्या खोलीत ओढत नेत म्हणाली, तू चल जरा आत. अगं काय एवढं, बस की जरा आरामात, घाई कसली? असं म्हणत दीपा तिच्या मागे आतल्या खोलीत गेली.
पटकन तिच्या बहिणीने पिशवीतून साडी काढली आणि तिच्यासमोर बेडवर टाकली आणि म्हणाली, रंग तेवढा वेगळा मिळाला बघ दीपू. किती दुकानं पालथी घातली, कुठे नाहीच त्या रंगाची. अगं पण तुला नको ते उद्योग करायला सांगितले होते कोणी? मी बोलले तरी का तुला काही? दीपाचा त्रागाच झाला एकदम. तू बोलली असतीस तर एक वेळ चाललं असतं ग. नवी कोरी साडी होती तुझी, मला बघितल्यावर आवडली. मनात आलं समारंभाला जायचंय तर हीच नेसून जावं. तूही आनंदाने म्हटलीस, मोड घडी तूच याची. पण तिथे ती बासुंदी थोडी सांडली. डागाची तशीच परत द्यायला मन होईना म्हणून नुसती पाण्यातून काढली तर रंगच उतरला ग. खूप लागलं माझ्या मनाला. अंगालाही लावली नव्हतीस तू ती. तुला परत केली खरी, पण मला चैनच पडेना. तशी शोधून काढली तेव्हा कुठं बरं वाटलं मला. एका दमात तिच्या बहिणीने सगळं बोलून संपवलं. हेच ओळखलंस का तू मला? नव्हती लावली अंगाला म्हणून काय झालं? तुझ्या पुढे तिची काय किंमत मला? पण तू हे करून माझं मन दुखावलंस बघ. एवढं सगळं शेअर करणाऱ्या बहिणी आपण. झाली एखादी गोष्ट खराब तर मनाला लावून घेण्याइतकं काय एवढं? लहानपणी काय असं एकमेकींचं काही तोडलं मोडलं तर बाजारात जाऊन लगेच आणून द्यायचो का ग परत? आता पैसे आले हातात म्हणून नाती बदलली का लगेच? मला मुळीच नाही आवडलं हे. एवढं बोलून दीपाने तिच्याकडे पाठ फिरवून पटकन डोळे पुसून घेतले. पण तिच्या बहिणीच्या नजरेत आलंच ते. तिने तिला जवळ घेतलं आणि माझं खरोखर चुकलं असं म्हणत साडी पिशवीत भरून टाकली. दीपा म्हणाली, आता ही साडी तुलाच ठेव शिक्षा म्हणून. जेव्हा जेव्हा नेसशील तेव्हा तेव्हा आपलं पैशापलीकडचं घट्ट नातं आहे कोणाशी तरी, या भावनेने नक्कीच सुखावशील तू. अन पुन्हा असा मूर्खपणा करायला धजावणार नाहीस कधी. दीपाच्या बहिणीने तिला घट्ट मिठी मारली आणि म्हणाली, किती लकी आहे ग मी. ऋतू गुपचूप सगळं ऐकत होतीच. तीही येऊन त्यांच्यामध्ये मिठीत शिरली आणि म्हणाली, मी सुद्धा बरं का, खूप काही शिकवून गेलं तुमचं नातं मला. मी सुद्धा कोणाला काही बोलताना यापुढे 10 वेळा विचार करीन. जितकं सोपं तोडून बोलणं तितकंच अवघड वर्षानुवर्ष एखादं नातं जपणं. कळलं मला आई. दीपाने फक्त गालात हसून तिघींची प्रेमाची मिठी जरा आणखी जास्त घट्ट केली. धन्यवाद. नमस्कार.